मंजूच्या मालिकेमध्ये आता एक भन्नाट असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. मंजूला चोरून भेटण्यासाठी तात्याच्या बंगल्यावर गेलेल्या सत्यासमोर आलेलं आहे पूर्वा आणि तात्याचं खरं नातं. आणि ते कसं आलेलं आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब देखील करा. आपल्याला तर माहितीच आहे की सत्या आणि मंजू यांनी एक भन्नाट प्लॅन बनवलेला आहे आणि त्या प्लॅननुसार मंजू आता तात्याच्या घरी जायला राहणार आहे आणि बरोबर आज त्यांच्या गळामध्ये तात्या फसलेला आहे. तात्या बरोबर घरी आलेला असतो सत्या आणि जयदेचे भांडण मिटवण्यासाठी, पण बरोबर त्याच वेळेस सत्यानं त्याला आपल्या गळामध्ये फासलेला आहे आणि बरोबर मंजूला त्याच्या बरोबर पाठवलेला आहे. खरं तर आता मंजूला जाण्याची अजिबात इच्छा नसते. सत्य आणि मंजू हे एकमेकाला खूप वाईट वाईट बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजपर्यंत मंजू पोलीस स्टेशनला जाताना सुद्धा सत्याला नेहमी येते म्हणणारी मंजू आज मात्र सत्याला मला तुझं तोंड देखील पाहण्याची इच्छा नाहीये असं बोलत असते. आणि हे सगळं ते मुद्दाम बोलत असतात जेणेकरून सगळ्यांना त्या दोघांचं भांडण हे खरं वाटलं पाहिजे. आणि खरंच आता या दोघांचं भांडण सर्वांनाच खरं वाटतंय. पेंटर तर अजून देखील सत्या आणि मंजूला समजावून सांगतायत की तुम्ही टोकाचं पाऊल उचलताय, असं पाऊल तुम्ही अजिबात उचलू नका. अरे कधीही तुम्ही नाही भांडणार आहे, पण आज कसं काय भांडायला लागलाय तेच मला कळत नाहीये. आणि तात्या मात्र हे सगळं बघून भलताच खुश झालेला आहे. मंजू बोलत असते आणि सत्याला म्हणत असते की आता मला इथं राहायचंच नाहीये, जिथं माझा मान सन्मान नाही तिथं मी राहणार नाही, मी आता माझ्या घरी चालले निघून. असं म्हणून जेव्हा ती घर सोडून चाललेली असते तेव्हा बरोबर तात्या म्हणतो की थांब मंजू, तू माझी मानसकन्या आहेस आणि तू माझ्याच घरी येणार. आणि बरोबर तात्या फसलाय. तात्या बरोबर अडकलाय. तात्या आता मंजूला घरी नेणार आहे आणि मग मंजू बॅग भरून आता तात्याच्या बरोबर ही त्याच्या गाडीत बसून जाणार असते. पण मंजू जड पावलानं घराचा दरवाजा ओलांडते, उंबरा ओलांडते आणि बाहेर जात असते. खरं तर तिचं सगळं चित्त हे सत्याच्या जवळच असतं. जशी घार आकाशात उडत असताना तिचं चित्त तिच्या पिलांजवळ असतं, अगदी तसंच तिचं चित्त सत्याच्या जवळ असतं. पण आता मिशनसाठी तिला घर सोडणं गरजेचं असतं. सत्याचे डोळे खरोखर भरून आलेले असतात आणि सत्याला वाटत असतं की मंजूने जाऊ नये, हा प्लॅन करूच नये. पण आता हा प्लॅन सक्सेस करण्यासाठी मंजूला जावं लागत असतं आणि सत्याला पण तिला थांबवता येत नसतं. आता तात्याने मंजूला गाडीमध्ये बसवलेलं आहे आणि तात्या तिला घेऊन निघून गेलेला आहे. सत्या त्या पाठमोऱ्या गाडीकडे पाहत बसलेला आहे. त्याला कळत नाही की कधी हे मिशन संपणार आणि कधी माझी मंजू पुन्हा एकदा माझ्याकडे येणार आणि माझ्या मिठीमध्ये येणार अशी वाट तो बघत बसलेला असतो. पण मंजू गेल्यानंतर मात्र सपना आणि माया मात्र बेहद खुश झालेत, कारण त्यांची स्वप्न पूर्तीच झालेली आहे. सपने सपने अगं मला जे काय वाटतंय ते खरं आहे का, मला जे दिसतंय ते खरं आहे का, असं आता माया सपनीला बोलत आहे. आणि माया म्हणते अहो बरोबर आहे, तुम्हाला दिसतंय ती तुमची सुनबाई आता एक्स सुनबाई झालेली आहे आणि आता ती कायमची निघून गेलेली आहे असं स्वप्ना देखील ती मायाला सांगत आहे. त्या दोघींची स्वप्नपूर्ती झाली आणि त्या बेहद आनंदामध्ये आहेत. सत्य आता त्याच्या रूममध्ये गेलेला असतो. सत्याने सत्या त्याच्या रूममध्ये गेलेला असतो आणि त्याला काय करावं तेच कळत नसतं. सत्याने बॅगमध्ये सगळं काही भरून दिलेलं असतं आणि बऱ्याचशा आठवणी देखील त्या बॅगमध्येच असतात. सत्याला कळत नाही की आता मंजूसाठी काय करावं, तिला फोन करावं तर आत्ता ती तात्याच्या बरोबर असणार आणि तिला बोलावं तरी काय बोलावं तिला कळत नसतं. आणि इकडं मंजूची ही परिस्थिती काही वेगळी नसते. मंजू ती गाडीमध्ये बसलेली असते आणि तात्या तिला बोलत असतात, मंजिरी हे बघ लक्षात ठेव, तुझा हा बाप जिवंत आहे तोपर्यंत तू काहीच काळजी करू नको. मी तुला आता मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तुझ्या डोळ्यावर छान ट्रीटमेंट करतो. तुला दिसू सुद्धा लागेल. तू काही काळजी करू नको. पण एक लक्षात ठेव, ज्या घरामध्ये आपला मान सन्मान नाही ना, त्या घरामध्ये पुन्हा जायचं नाही. असं म्हणून मुद्दाम तो या भांडणामध्ये तेल ओतण्याचं काम करत आहे. मंजूला सगळं काही समजत असतं की तात्या काय बोलत आहे. पण मंजू मनातल्या मनात म्हणत असते, तात्या तू कसं वागायचंय तसा वाग. एकदा जर का मला मानिनीचा पत्ता कळला आणि ती फाईल कुठं गेलेली ती कळलं, त्याचबरोबर पोलीस डिपार्टमेंटमधलं नक्की तुला कोण सामील हे कळलं ना, बघ मग मी कशी उडनचू होते आणि पुन्हा एकदा माझ्या सत्याच्या मिठीत मी कधी येते असं तिला झालेलं असतं. पण आता तात्याला तिला काहीच बोलता येत नसतं. तात्या तिला बोलत असतात आणि मंजू त्याच्या होला हो देत असते आणि होला हो देत असताना ती आता घरापर्यंत पोहोचलेली आहे.
तात्याचा बंगला आलेला आहे. मंजू तेथे उतरते आणि मंजूला तात्या आतमध्ये घेऊन गेलेला आहे. मंजूला त्याने छानशी एक बेडरूम देखील दिले आणि सांगितलंय, "मंजू तू इथं राहा, तू काही काळजी करू नको. आता उद्या आपण डॉक्टरांकडे देखील जायचं आहे आणि डॉक्टरांकडे जाऊन मी त्यांना दाखवणार आहे की तुझे डोळे हे व्यवस्थित होऊ शकतात का आणि दिसू शकतं का?" असं सुद्धा. खरं तर मंजूला आता या गोष्टीची भीती वाटते, कारण तिला तर दिसतंय आणि डॉक्टरांनी जर का सांगितलं की यांना तर दिसू शकतंय तर अडचण होईल, म्हणून ती म्हणते, "तात्या आता सध्या मला आरामाची गरज आहे. मला ना आता 2-3 दिवस शांत बसू द्या, कारण मला सत्याने इतका त्रास दिलाय ना, मला असं वाटतंय की घराच्या बाहेरच पडू नये. कोणाला सुद्धा भेटायची माझी इच्छा नाहीये." तेव्हा तात्या म्हणतो, "ठीक आहे, तुला जेव्हा बरं वाटेल ना तेव्हा सांग, आपण डॉक्टरांकडे जाऊया." असं म्हणून तात्या बाहेर आलेला आहे. त्याने दरवाजा ओढून घेतलेला आहे आणि बाहेर गेल्याबरोबर त्याने पूर्वाला फोन केलेला आहे आणि पूर्वाला त्यांनी ही बातमी दिली आहे की मंजू आपल्या घरी राहायला आलेल्या आहे. तेव्हा पूर्वाचा हा असा संताप झालेला आहे की पूर्वा पोलीस स्टेशनमध्ये आहे. तिने आणि पोलीस स्टेशनमधल्या फाईलची फेकाफेक करायला सुरुवात केल्याने तात्याला म्हणते, "तात्या का तुम्ही काय बोलताय ते कळतंय का? मी तुमची मुलगी आहे. मी मुलगी आहे. माझा दर्जा तुम्ही कुणाला देखील देऊ शकत नाही. तुम्ही फक्त माझे वडील आहात. तुम्ही तिला का घरी आणलंय ते सांगा." असा जाब तिनं आता तात्याला विचारू लागली. तेव्हा तात्या सांगतात, "तूच मला सांगितलंय ना की पॉलिटिक्स कसं खेळायचं असतं ते. मग शांत चित्ताने मी पॉलिटिक्स खेळतोय. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून मी पॉलिटिक्स खेळतोय. तुला कळतंय का मी किती मोठं काम केलं अगं?" सत्या आणि मंजूमध्ये भांडण झालेलं आहे आणि त्याच्या भांडणामध्ये आग ओतण्यासाठी, त्यांच्या भांडणामध्ये तेल ओतण्यासाठी मी मंजूला आपल्या घरी घेऊन आलेलो आहे आणि त्यांच्यामध्ये आता चांगलीच फूट पडलेली आहे. कारण सत्या आणि मंजू जर का वेगळे राहिले तर ते कसलंच कटकारस्थान करू शकणार नाही. तू लक्षात घे, जयद्या आपल्या बाजूनं, मंजू आपल्या बाजूनं, म्हणजे सत्या तिकडे एकटा पडलेला आहे आणि आता सत्या एकटा काहीच करू शकत नाही आणि त्याने काही करू नयेच, म्हणूनच मी मंजूला इकडे घेऊन आलेलो आहे. पण पूर्वा म्हणते, "तात्या तुम्हाला कळतंय का? अहो मंजू घरामध्ये आणली आहे म्हणजे तुम्ही साप घरामध्ये आणून ठेवलाय. तो तुम्हाला डसेल तात्या, तुम्हाला कळणार नाही आणि मंजूला दिसत असेल तर तुम्ही काय करणार आहे?" तात्या म्हणतात, "त्याची काळजी करू नको. मंजूला त्याची परीक्षा तर द्यावीच लागणार आहे." ते म्हणते, "आणि दिसत असेल तर?" तात्या म्हणतो, "दिसत असेल तर तिचं काय करायचं ते मी बघतो. पण सध्या काही दिवस तिला माझ्याकडे राहू देत." असं त्याने आता पूर्वाला सांगितलेलं असतं आणि फोन कट केलेला असतो. तेव्हा पूर्वा चिडते आणि, "तात्या तुम्ही हे काय बरोबर केलेलं नाहीये." असं म्हणून आदळआपट करायला तिने सुरुवात केलेली आहे. पण इकडे सत्या त्याच्या रूममध्ये आहे आणि सत्याला मंजूची खूप आठवण येत आहे. रात्र झालेली आहे. रात्र झाल्यानंतर तर त्याला अक्षरशः रात्र खायला उठलेली आहे. त्याला कळत नाही की काय करावं ते. मंजूनं पण गेल्यापासून एकदाही फोन केलेला नाही. आता काय करावं त्याला सुधरत नसतं आणि त्याने मंजूला आता फोन केलेला आहे. फोन वाजल्याबरोबर मंजूने उचललाय आणि ती म्हणते, "अरे सत्या तुला कळतंय का? तू फोन नको करू. अरे तात्याने जर का बघितलं मी फोनवर बोलते, फोनचे सगळे मेसेज वाचू शकते, तर खूप मोठा राडा होणार आहे. प्लीज तू फोन करू नको. मला कळतंय तुला माझी खूप आठवण येत असणार आहे." "सत्या अरे माझी परिस्थिती काही वेगळी नाहीये. मला सुद्धा तुझी खूप आठवण येते, पण आपल्या मिशनसाठी आपल्याला आता दूर राहणं गरजेचं आहे. सत्या प्लीज माझं ऐक आणि आता फोन लवकर तुम्हाला करू नको आणि मी जेव्हा निवांत असेल, जेव्हा एकटे असेल, तेव्हा मी तुला फोन करेल, तेव्हा मी तुला मेसेज करेल. पण आता तू काही सुद्धा करू नकोस." असं ती सत्याला समजावून सांगते आणि फोन कट करते. खरं तर सत्याला ही परिस्थिती कळतेय, पण सत्याचं मन मात्र ऐकत नाहीये. कारण मंजूशिवाय जगणं हे त्याला शक्यच नाहीये असं त्याचं मन त्याला म्हणतंय आणि मग सत्याने एक निर्णयच घेतलाय. आता रात्री जाऊन मंजूला भेटूनच यायचं असं त्याचं मन म्हणतंय आणि सत्या घराच्या बाहेर पडलेला आहे. सत्या घराच्या बाहेर पडलेला आहे आणि गाडी घेऊन तो बंगल्यापर्यंत पोहोचलाय. लांब ठिकाणी त्याने गाडी लावलेली आहे. गाडीतून तो उतरलाय आणि तात्यासाहेबांच्या बंगल्याच्या बाहेरच्या भिंतीवरून उडी मारून तो आतमध्ये शिरलेला आहे. तात्याच्या बंगल्याच्या बाहेर गार्ड फिरत आहेत. इकडे तिकडे गार्ड फिरत आहेत. त्या गार्डची नजर चुकवून सत्या हा आता खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि तो इकडं तिकडं मंजूला शोधत आहे आणि एका ठिकाणी त्याला दिसतं की मंजू ही बेडरूममध्ये बसलेली आहे. त्या खिडकीतून तो आतमध्ये जातो आणि मंजू ही बेडवर झोपलेली असते. जाऊन अलगद त्याने तिचं डायरेक्ट तोंड दाबून धरलेलं आहे. मंजूला कळतच नाही की कोणी आपल्यावर हल्ला केलाय. ती ओरडण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तिला दिसतं की सत्या आलेला आहे. सत्यानं तोंडावर पांढरा मास्क बांधलेला असतो. ती त्याचा मास्क काढते आणि म्हणते, अरे तुला कळतं का? तू इथं कशाला आलायस? इथं काय होणार आहे तुला समजतंय का?" "अरे तात्याने जर बघितलं ना तर आपला सगळा प्लॅन चौपट होईल. हे बघ ते दोघालाही पकडून ठेवतील. तू आत्ताच्या आत्ता जा." असं ते सत्याला सांगते. सत्या म्हणतो, "तुला खरंच वाटतं का मी निघून जायला पाहिजे?"
तेव्हा ती म्हणते, "नाही रे सत्या, मला नाही वाटत आहे तू निघून जावं, पण पण मी कसं सांगू तुला? मला तुझी आठवण खूप येते. मला तू माझ्या जवळ पाहिजे आहेस, पण आपल्या मिशनसाठी जावं लागणार आहे सत्या. प्लीज माझं समजून घे ना मन, माझं समजून घे मत माझं काय आहे ते." असं म्हणून ती त्याला घालवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा सत्याच्या डोळ्यात टप्पन पाणी येतं आणि मंजू त्याला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, "सत्या, नको जाऊ तू. मला माहिती आहे तुला पण माझी आठवण येते आणि मलाही तुझी खूप आठवण येते सत्या. पण काय करायचं तूच सांग आता." असं म्हणून तिने मिठी मारलेली असते आणि सत्याने देखील तेवढीच मिठी कडकडून तिला मारलेली आणि तो म्हणतो, "तुला एकदा मिठी मारण्यासाठीच मी आलेलो आहे. तुला माहिती आहे ना, माझ्या सगळ्या दुःखावर, माझ्या सगळ्या अडचणींवर फक्त एकच औषध आहे, ती म्हणजे तुझी ही घट्ट मिठी आणि आता मला खूप बरं वाटू लागलेलं आहे. जाऊ का आता मी?" तेव्हा ती म्हणते, "आता नाही. आता मी तुला जाऊ देणार नाही सत्या." असं म्हणून तिने त्याला थांबवलेलं आहे आणि सत्याला तरी कुठं जायची इच्छा आहे. सत्याचाही पाय निघत नाहीये आणि आता ती म्हणते, "सत्या, माझ्यासाठी तू एक गाणं गाशील का रे?" तेव्हा सत्या तर खुशच झालाय आणि सत्याने आता गाणं गायला सुरुवात देखील केलेली आहे. मन तुझ्या मागे धाव वढाला या तुझं नाव, मदावानी ग्वाड लागलं ग, मदावानी ग्वाड लागलं. तुझंच ग धुन गाई सुचना ग तुझं काही, जीवाला या याड लागलं ग, जीवाला या याड लागलं. असं सत्यानं गाणं गायलेलं आहे आणि गाणं गात असताना मंजू त्याच्या गाण्यामध्ये पूर्ण हरवून गेलेले आहे आणि तेव्हाच हा आवाज तात्यापर्यंत देखील पोहोचलेला आहे आणि तात्या खडबडून जागा झालाय आणि तो मंजूच्या रूमकडे येतो आणि त्याने दरवाजा वाजवायला सुरुवात केलेली आहे. आता सत्याला धावावं का पळवतंय का काही कळत नाहीये. सत्याने पटकन खिडकीच्या बाहेर उडी मारलेली आहे आणि सत्या खिडकीच्या बाहेर लपून बसलेला आहे आणि तात्या दरवाजा जोरजोरात वाजवतोय. मंजू दरवाजा उघडते आणि विचारते, "काय झालं? तुम्ही का दरवाजा वाजवतायत?" तेव्हा तात्या म्हणतात, "काय करतेस तू?" ती म्हणते, "मी मी मी जरा बसले होते." तात्या म्हणतो, "गाणं कोण गातंय?" ती म्हणते, मीच गाणं गाते." तात्या लगेच म्हणतो, "तू गाणं गाते पण पुरुषाचा आवाज येतोय. पुरुषांच्या आवाजात तू कसं काय गाणं गाते?" तेव्हा ती म्हणते, "अहो नाही, म्हणजे मी मोबाईल लावलेलं होतं ना, मोबाईलवरचं ते गाणं होतं." आणि तात्या म्हणतो, "ठीक आहे, मोबाईल बंद कर आणि आता झोप." असं म्हणून त्याने तो मोबाईल तिला बंद करायला लावलेला आहे आणि आता ती देखील मोबाईल बंद करते. तात्या जातो आणि आता सत्या आहे तो अजून खिडकीतच असतो. त्याला मंजू म्हणते, "पटकन तू निघून जा इथून." आणि सत्या आता खिडकीतून खाली उतरतो आणि जिन्यातून जेव्हा तो खाली आलेला असतो, तेव्हा तो आतमध्ये असतो आणि त्याला जिन्यातून खाली आल्याबरोबर एक गोष्ट दिसलेली आहे. ती म्हणजे त्याच्या घरामध्ये त्याला पूर्वा आणि तात्यासाहेबांचा एक फोटो दिसलेला आहे आणि तो फोटो हा फॅमिली फोटो आहे. आणि आता सत्याला कळलेलं आहे, की कोणता माणूस हा पोलिस स्टेशनमधला फुटलेला आहे आणि तो तात्याला मदत करतोय. म्हणजे ही पूर्वाच तात्याला मदत करते हे आता त्याला समजलेलं आहे आणि पूर्वा ही त्याची मुलगीच आहे हे आता त्याला फिक्समध्ये कळलेलं आहे. लगेच सत्यानं त्याचा फोटो देखील मोबाईलवर काढून घेतलेला आहे आणि तो फोटो तसाच ठेवून सत्या आता बंगल्याच्या बाहेर उडी मारून फरार झालेला आहे आणि लगेच त्याने मंजूला तो फोटो देखील पाठवून दिलेला आहे आणि मंजूला सांगितलं, की "सावध राहा, तुझी जी पूर्वा पाटील आहे ना, ती तात्याची मुलगी असल्याचा संशय मला आहे. कारण या फोटोमध्ये ते दोघं कसे उभारलेत बघ, जसं काही बाप आणि मुलगी उभारलेले असतात, तसेच उभारलेले आहेत." आणि मंजूला देखील आता ती गोष्ट फिक्समध्ये खरीच वाटलेली आहे आणि हे सत्य आता सत्या आणि मंजूच्या समोर आलेलं आहे. आता मानिनी कशी सापडणार आणि त्याचबरोबर तात्यासाहेबांची फाईल देखील कशी सापडणार ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.